सीआयडी कडून पुन्हा एकदा सत्र न्यायालयामध्ये अर्ज। संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला केज कोर्टात नको तर बीड सत्र न्यायालयामध्ये चालवण्याची विनंती। कायदा आणि सुव्यवस्थेचं कारण देत अर्ज। यावरती 10 तारखेला होणार सुनावणी। सरपंच देशमुख हत्या प्रकरणामध्ये वैभवी देशमुखचा जबाब माझ्याच्या हाती, माझे काही बरे वाईट झाले तर आई वडील आणि विराजची काळजी घे। संतोष देशमुख यांनी वैभवीला दिला होता सल्ला, जबाबामध्ये नमूद। विष्णू चाटेचा हत्येच्या आधी संतोष देशमुखांना फोन, वैभवी देशमुखच्या जबाबात नमूद। भाऊ एवढं काय झालं, लहान गोष्टीसाठी जीवावर का उठता। विष्णू चाटेशी फोनवरील संभाषणामध्ये संतोष देशमुख यांचे उद्गार। फोन चाटेचाच असल्याचं देशमुखांनी मुलीला सांगितल्याचं नमूद। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये 5 गोपनीय साक्षीदारांचे जबाब महत्त्वाचे ठरले। कराड चाटे घुले टोळीच्या दहशतीबाबत गोपनीय जबाबामधून माहिती समोर। साक्षीदारांची नावं सुरक्षेच्या कारणास्तव गोपनीय। धनंजय मुंडेंचा पाय आणखी खोलात, कृषी विभागामधील घोटाळ्याची आमदार सुरेश धस ईडीकडे तक्रार करणार। मुंडे कराड यांनी कृषी विभागातून परस्पर 200 कोटी रुपये उचलल्याचा आरोप। धस ईडीला पत्र लिहून करणार तक्रार। मसाजोगमधून काँग्रेसच्या सद्भावना रॅलीला सुरुवात। प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह देशमुख कुटुंबीय रॅलीमध्ये सहभागी। काँग्रेसची मसाजोगमध्ये सद्भावना पदयात्रा। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली संतोष देशमुख कुटुंबियांची भेट। संविधानाला अभिप्रेत असलेला भारत निर्मित व्हावा यासाठी प्रयत्न। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया। सद्भावना असेल तरच लोकशाही टिकेल, त्यामुळे सर्व सामाजिक संघटनांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हावं, सपकाळ यांचं आवाहन। महादेव मुंडे प्रकरणामध्ये हत्या प्रकरणामध्ये तपास सीआयडीकडे देण्याच्या हालचाली सुरू। सूत्रांची माहिती, महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये अद्याप एकाही आरोपीला अटक नाही। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंमध्ये आज महत्त्वाची बैठक। सह्याद्री अतिथीगृहावरती बैठकीचं आयोजन। राज्यातील प्रमुख खनिजाच्या 40 खाणपट्ट्यांसंदर्भात होणार चर्चा। एमएसआरटीसीचं अध्यक्षपद पुन्हा एकदा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे। सरनाईकांच्या नियुक्तीपत्रावरती रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांची सही। मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमधला दुरावा दूर झाल्याची चर्चा। मंत्री आशिष शेलारांसाठी चक्क तुळजाभवानीचे अभिषेक थांबवले। मंदिर पाहणीसाठी शेलार तुळजाभवानी मंदिरामध्ये अभिषेक सुरू असतानाच पोहोचल्यानं अभिषेक थांबवले। तुळजाभवानीचे बुकिंगचे अभिषेक थांबवल्यानं भक्तांमध्ये नाराजी। उद्धव ठाकरे विश्वासघाताच्या राजकारणाचे महामेरू। ठाकरेंवरती आशिष शेलार यांची टीका, तर ज्यांचे पाय चिखलात माखलेले त्यांनी स्वच्छतेचे धडे देऊ नये। शिंदे सेना अनाजी सेना असल्याचा ठाकरेंच्या वक्तव्यावरती प्रत्युत्तर। विजय वडेट्टीवार यांना निवडणूक प्रतिज्ञापत्रासंदर्भात हायकोर्टाची नोटीस। 4 आठवड्यात उत्तर देण्याचे निर्देश। स्टॅम्प पेपर स्वतःच्या नावे नसल्यानं प्रतिज्ञापत्र अवैध असल्याचा स्वाभिमानी पक्षाचे उमेदवार नारायण जांभुळे यांचा याचिकेतून दावा। महाराष्ट्राची लोकसंख्या 12,80,00,000वरती जाणार। राज्याच्या आर्थिक सर्वेक्षणात अंदाज व्यक्त। 15 वर्षात महाराष्ट्राच्या लोकसंख्येत 1,60,00,000 वाढ। महाराष्ट्राच्या प्रजनन दरामध्ये लक्षणीय घट होण्याचा अंदाज। राज्याच्या आर्थिक सर्वेक्षणामधून अंदाज व्यक्त। 0 ते 15 वयोगटातील लोकसंख्या 19.6% असेल। 2011ला 0 ते 15 वयोगटाची लोकसंख्या होती 26.7%। एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारकडून महामंडळाला 350 कोटी रुपयांचा निधी। मागणीच्या तुलनेमध्ये दिलेली रक्कम कमी। एसटीला 993 कोटी रुपयांची आवश्यकता। मध्य प्रदेशच्या बुरहानपूरमध्ये मोगलांचा खजिना असल्याचा छावा चित्रपटामध्ये उल्लेख। सोने आणि चांदी नाण्याच्या शोधामध्ये लोकांकडून खोदकामामध्ये ऊत। 3 महिन्यांपूर्वी पसरली होती सोन्याची नाणी सापडल्याची अफवा। छावा चित्रपट पाहून मध्य प्रदेशमधल्या बुरहानपूरमध्ये खोदकाम। मुघलांचा खजिना शोधण्यासाठी 100 शेतांमध्ये खोदले खड्डे। असीरगड किल्ल्याच्या जवळ रात्रीच्या अंधारात बॅटऱ्या लावून खोदकाम।
वरळीमध्ये आयोजित पादुका दर्शन सोहळ्यामध्ये संतांच्या यादीमध्ये बालाजी तांबेंचं नाव. डॉक्टर बालाजी तांबे यांचा संतांच्या यादीमध्ये समावेश केल्यानं वाद, वारकरी संप्रदायाकडून नाराजी व्यक्त. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्तांचा मनमानी कारभार. नियमांना बगल देत 24 तासात पत्नीची वैद्यकीय अधिकारी म्हणून कंत्राटी नियुक्ती. फक्त 6 महिन्यांचा अनुभव, तरी थेट वैद्यकीय अधिकारीपदी नियुक्ती. अहिल्यानगरच्या श्रीगोंद्यामधील हॉटेल न्यू प्रशांतमधून 4 बांगलादेशी महिलांना अटक. बांगलादेशमधील बेरोजगारीला कंटाळून भारतात आल्याचा महिलांचा जबाब. आज जागतिक महिला दिन, मात्र महाराष्ट्रात महिलांवरती अत्याचार. लाडकी बहीण योजना फसवी निघाली. संजय राऊत यांचा सरकारवरती घणाघात. लाडकी बहीण योजनेमुळे वृद्ध कलाकारांना मानधन मिळालं नसल्याचा राऊतांचा आरोप. राष्ट्रपती महोदया, आम्हाला खून करण्याची परवानगी द्या. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे यांची मागणी. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांचं राष्ट्रपतींना पत्र. 2022 ते 2024 या कालावधीमध्ये 2389 महिलांचं किडनी दान. गेल्या 3 वर्षात महिलांकडून 782 यकृत दान. किडनी दानामध्ये पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांची संख्या तिप्पट. वाशिमच्या शेलू बाजारमध्ये महिला दिनाच्या निमित्तानं ग्रामपंचायत मॅरेथॉन स्पर्धा. जिल्हाधिकारी एस भुवनेश्वरी यांचा महिलांसोबत संवाद. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं अमरावतीमध्ये वॉकेथॉन 2025चं आयोजन. मोठ्या संख्येनं महिला सहभागी. जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं कोल्हापूरमध्ये कुंकुमार्चन सोहळा आणि महासंमेलन. कार्यक्रमामध्ये विविध उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान. मुंबईतल्या दादरमध्ये जागतिक महिला दिन साजरा. कार्यक्रमाला ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार महेश सावंत उपस्थित. मुख्यमंत्र्यांनी शक्ती कायद्यातील त्रुटी काढून तो प्रसारित करावा, महेश सावंत यांची मागणी. महिला दिनाच्या निमित्तानं मुंबईतल्या भांडूपमध्ये सूर्यवंदना या अनोख्या उपक्रमाचं आयोजन. योग स्टुडिओच्या वतीनं 108 सूर्य नमस्कार संकल्पना राबवली गेली. उपक्रमात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं मध्य रेल्वेची महिलांसाठी विशेष ट्रेन. CSMT ते शिर्डी वंदे भारत मध्ये लोको पायलट, असिस्टंट लोको पायलट, ट्रेन मॅनेजर, TC आणि ट्रेन होस्टेस यांचा समावेश. मुंबईतल्या दादरच्या छत्रपती शिवाजी पार्क मैदानामध्ये 2 दिवसीय टेनिस स्पर्धेचं आयोजन. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते टुर्नामेंटचा शुभारंभ. भंडाऱ्याच्या पवनीमध्ये विदर्भ काशी किन्नर महोत्सव. महामंडलेश्वर मातंगी नंदागिरी माई आणि महामंडलेश्वर पवित्रा नंदागिरी माई राहणार उपस्थित. मुंबईच्या अंधेरीमधील चित्रकूट मैदानावरती अग्निशमन केंद्र उभारणार. 6 महिन्यात निविदा काढली जाईल. मंत्री उदय सामंत यांचं आश्वासन. 13 वर्षांपासून रखडलेला मुंबई गोवा महामार्ग वर्ष अखेरीस खुला करण्याचं उद्दिष्ट. तर कशेडी बोगदा एप्रिलमध्ये पूर्ण क्षमतेनं सुरू होणार. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची विधानसभेच्या लेखी उत्तरातून माहिती. शिणाबोरा खटला 10 मार्चपर्यंत दैनंदिन चालणार. विशेष न्यायाधीशांची बदली झाल्यानंतर खटला 4 महिने थांबला होता. 23 ऑक्टोबरला झाली होती शेवटची सुनावणी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरचा मोबाईल कोल्हापूर पोलीस फॉरेन्सिक लॅबला पाठवणार. मात्र कोरटकरच्या आवाजाचे नमुने कसे घ्यायचे हा पोलिसांच्या समोर प्रश्न. 15 दिवसांपासून कोरटकर अजूनही फरार. पुण्यामध्ये प्रदूषणामुळे आरोग्याची समस्या वाढली. हिंजवडीच्या लगत ITNचं आंदोलन. कोट्यवधी रुपयांचे कर भरूनही प्रशासन शुद्ध हवेची जी हमी आहे ती देत नसल्याचा आरोप. पुण्यातल्या मांजरी खुर्द इथल्या भेसळयुक्त पनीर बनवण्याच्या कारखान्यामध्ये छापा. 1400 किलो पनीर जप्त. पनीरचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले. पुण्यामध्ये मद्यधुंद तरुणाचे रस्त्यावरती अश्लील चाळे. सिग्नलवरती गाडी उभी करून बाहेर येत केली लघुशंका. सकाळच्या सुमारास तरुणाचा सिग्नलवरती संतापजनक प्रकार चित्रित.
नागपूरमध्ये प्रतिबंधित तंबाखूजन्य हुक्का पार्लरवरती गुन्हे शाखेची कारवाई, 4 जण पोलिसांच्या ताब्यात, 54,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. धुळ्याच्या मुंबई आग्रा महामार्गावरती प्लास्टिक दाणा बनवणाऱ्या एका फॅक्टरीला भीषण आग, आगीमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान. बुलढाणा जिल्ह्यामध्ये अनेक गावात पाणी टंचाईच्या झळा, देवपूरमध्ये ग्रामपंचायत कार्यालयामध्ये महिलांचं उपोषण. जलजीवन मिशनमधून पाईपलाईन बसूनही पाणी मिळत नसल्याचा महिलांचा आरोप. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.